तर आंतरराष्ट्रीय किडनी विक्री प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन केलेली आहे। या प्रकरणी फडणवीसांनी दखल घेतलेली आहे, तर कुणालाही सोडू नये असे आदेशही दिले आहेत। तशी माहिती जी आहे ती महसूल मंत्री बावनकुळेंनी दिली। तर दुसरीकडे या सरकारमुळे शेतकऱ्यांवर किडन्या विकण्याची वेळ आली आहे। हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे, यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी एसआयटी आणि त्या ठिकाणी गंभीर दखल घेतली आहे। सावकारांना पकडली आहे। जे सावकार कर्जबाजारी सावकारांनी हे षडयंत्र केलं त्यांनाही पकडलं आहे। पुढच्या काळामध्ये अजून कडक कारवाई होईल। जे जे या गुन्ह्यामागे असतील त्या सर्वांना कुणाला सोडलं जाणार नाही अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। एसआयटीच्या चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल, पण राज्यामध्ये शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत आहे। शेतकरी जर किडन्या विकून सावकाराचं कर्ज फेडत असेल तर हे राज्यकर्ते म्हणून या गादीवर जे बसलेत राज्याच्या, हे यांना भूषणावं आहे का? हे खरंच शेतकऱ्यांच्या या व्यथा यांना कळत नाही का की हे सरकार शेतकरी विरोधी आहे?